शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन सुरू झालंय। शक्तीपीठला 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले। अर्थसंकल्पात शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याच विरोधात आता शेतकरी एकवटलेत। थेट त्यांनी मुंबई गाठली आहे आणि आता आझाद मैदानात आक्रमक होत आंदोलन सुरू केलंय। प्रचंड पाठिंबा आहे। दरम्यान या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून आज मुंबईत मोर्चा धडकलेला आहे। हे सर्व जे आले आहेत ते राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचं एकच म्हणणं आहे, एकच मागणी आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि त्याच मागणीसाठी हे सर्व जे आहेत ते आज मुंबईत धडकलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर बहुमताच्या आधारावर हा रस्ता करण्याचं नियोजित केलेलं आहे। संपूर्ण जवळजवळ 12 जिल्ह्यातून याला पूर्णपणे विरोध आहे आणि हा रस्ता होऊ नये। 86,000 कोटी सरकारचे ज्या शेतकऱ्यांच्यावर नांगर फिरवणार असतील तर ते 86,000 कोटी पिण्याच्या पाण्यासाठी जर आणि शेतीच्या पाण्यासाठी जर वापरले तर बरं होईल। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही आहे। लाखो शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि ज्यांचं आयुष्य राहिलंय, ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे, हे मुख्यमंत्री ते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत। ते यांनी आमचं एकच म्हणणं आहे की यांनी जय जवान आणि जय किसान हा नारा त्यांनी कॅन्सल करावा। एक तर आमच्या जमिनी गेल्यानं तर जय जवान आणि जय किसान हा नारा कॅन्सल करून जे पॉलिटिशियन, जे कॉन्ट्रॅक्टदार असा नारा यांनी काढावा आणि ज्यांनी हा नारा दिलाय त्यांना देशद्रोहीचा हे लावून कलम लावून त्यांना अटक करावं। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।